श्री स्वामी समर्थ. जीवनातील संघर्ष आणि त्यावर स्वामी समर्थांचे मार्गदर्शन. तुम्ही दुःखी आहात. तणाव, अडचणी आणि संकटे तुमचा पाठलाग करत आहेत. कार्यस्थळी लोक त्रास देतात. घरातील आणि समाजातील टोमणे तुम्हाला सतावत आहेत. अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही, कारण हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली ठरेल. तुम्ही जर हे संपूर्ण वाचले आणि मनःशांतीने आत्मसात केले तर पुढील काही दिवसात तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल. मानसिक स्थैर्य आणि आत्मशक्ती. स्वामी समर्थ सांगतात की जीवनातील संघर्षांमध्ये घाबरण्यापेक्षा आपल्या मनाला स्थिर ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनःशांतीवर परिणाम होऊ देऊ नका. लोकांचे वाईट शब्द, त्यांचे टोमणे आणि त्यांच्या कटू शब्दांना महत्त्व न देता तुम्ही मन शांत ठेवा आणि त्यांना आशीर्वाद द्या. जेव्हा कोणत्याही नात्यात दोघांपैकी एक व्यक्ती स्थिर राहते आणि मन शांत ठेवते, तेव्हा त्या नात्यात भांडण होत नाही. दुसऱ्यांचे गैरवर्तन हे त्यांच्यातील असंतोषाचे प्रतीक असते. ते स्वतः दुःखी असतात, त्यामुळेच ते इतरांना वेदना देतात. पण हे समजून घेतल्याने आपल्याला त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात येऊ देण्यापासून रोखता येईल. नकारात्मकतेपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? 1. भावनिक संसर्ग टाळा. इतरांचे राग, तणाव किंवा नकारात्मक विचार स्वतःवर घेऊ नका. जर आपण त्यांचे कटू शब्द ऐकून दुःखी झालो तर आपण त्यांच्या भावनिक संक्रमणाचा स्वीकार केला असे समजा. 2. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही शक्तिशाली आत्मा आहात. तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. स्वतःला सातत्याने आठवण करून द्या, मी शक्तिशाली आत्मा आहे. 3. स्वतःशी सकारात्मक संभाषण करा. आपल्या मनात सकारात्मक विचारांचा संचार ठेवा. नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील मी सामर्थ्यवान आहे हा विचार मनात बिंबवा. यामुळे तुमच्या मनाची शक्ती वाढेल आणि परिस्थितीचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळेल. परमेश्वराच्या शक्तीचा स्वीकार करा. स्वामी समर्थ सांगतात की जसे आपण आधी विचार करतो आणि मग त्या विचारांचे निराकरण करतो, तसेच आत्मिक प्रगती देखील टप्प्याटप्प्याने घडते. आधी आपण आजारी पडतो आणि मग उपचार शोधतो, पण जर आपण आधीपासूनच परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर आजार जवळपास येत नाही, कारण आपले मन आधीपासूनच योग्य दिशेने कार्य करत असते. स्वामी समर्थांच्या शिकवणींवर आधारलेले उपाय. 1. नियमित साधना आणि ध्यानधारणा. स्वामी समर्थ सांगतात की ध्यान आणि साधना केल्याने मनःशांती प्राप्त होते. नियमित ध्यानधारणेने मन स्थिर राहते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ध्यानधारणा केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि मन अधिक संयमी बनते. 2. सत परमेश्वराचे स्मरण. जेव्हा आपण जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करतो तेव्हा परमेश्वराचे स्मरण केल्याने आपल्या मनाला धीर मिळतो. संकटे कितीही मोठी असली तरीही श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेतल्याने आत्मिक बळ वाढते आणि संकटावर मात करण्याची ताकद मिळते. 3. चांगल्या संगतीत राहा. स्वामी समर्थ सांगतात की आपली संगत आपल्या आयुष्यावर परिणाम करते. जर आपण नकारात्मक विचारसरणीच्या लोकांमध्ये राहिलो तर आपल्यालाही त्याचा परिणाम होईल. म्हणून सकारात्मक, भक्तिमय आणि साधुसंतांच्या सहवासात राहा. 4. सेवा आणि परोपकार. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी परोपकार करा. स्वामी समर्थ सांगतात की सेवा आणि परोपकार केल्याने आपल्यावर येणाऱ्या संकटांचे निराकरण होते. गरजूंची मदत करणे, अन्नदान करणे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणे हे सर्व परोपकाराचे प्रकार आहेत. स्वामी समर्थांची शिकवण आत्मिक उन्नतीचा मार्ग. स्वामी समर्थांचे विचार आणि शिकवणी आपल्या जीवनात अमूल्य ठरू शकतात. त्यांच्या शिकवणुकीचा सारांश असा आहे: शांत चित्त ठेवा. जीवनातील कोणत्याही परिस्थितीत मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. नकारात्मकतेला दूर ठेवा. इतरांच्या कटू शब्दांना महत्त्व न देता स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर सर्व संकटे दूर होतात. परमार्थ करा. सेवा आणि परोपकार हेच जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे.
अंतिम शब्द. स्वामी समर्थ सांगतात की जो स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. म्हणून आपल्या मनात विश्वास ठेवा, नकारात्मकतेपासून दूर राहा, सेवा करा आणि आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी बनवा. श्री स्वामी समर्थ. मानसिक गुलामी आणि त्यावर उपाय. मानसिक गुलामी म्हणजे काय? आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संस्कार आणि अनुभव असतात. काही वेळा हेच संस्कार आपल्याला मानसिक गुलामीच्या जाळ्यात अडकवतात. आपण काही गोष्टींचे इतके पालन करतो की त्याचा आपल्या विचारसरणीवर परिणाम होतो. याला मानसिक गुलामी म्हणतात. काही लोक खोट बोलण्याच्या सवयीचे गुलाम असतात, काही लोक अपयशाच्या भीतीने अडकलेले असतात, तर काही लोक इतरांच्या मतांमध्ये अडकून पडतात. अशा वेळी समजून घ्यायला हवे की ही त्यांची वैयक्तिक परिस्थिती आहे आणि ती आपल्यावर परिणाम करू नये. मानसिक गुलामीची विविध कारणे. 1. परिस्थितींचा परिणाम. एखाद्या कठीण प्रसंगातून गेल्यावर माणूस त्या अनुभवाशी बांधला जातो. त्या अनुभवाने तो मानसिकरित्या गुलाम होतो व सतत भूतकाळात अडकतो. 2. समाज आणि परिवाराचे संस्कार. काही वेळा घरातून आणि समाजाकडून मिळालेल्या शिकवणीमुळे विचार बदलत नाही. लहानपणापासून मिळालेली भीती मोठेपणीही टिकून राहते. 3. आत्मविश्वासाची कमतरता. स्वतःवर विश्वास नसल्याने लोक इतरांच्या मतांवर जास्त अवलंबून राहतात. स्वतःच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतली जाते आणि बाहेरच्या गोष्टींची गुलामी केली जाते. मानसिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी उपाय. 1. स्वतःला ओळखा आणि स्वीकारा. आपण कोण आहोत, आपले सामर्थ्य काय आहे आणि आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे ओळखणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःची ओळख पटवून घेतो तेव्हा आपण इतरांच्या विचारांनी प्रभावित होण्याचे प्रमाण कमी होते. 2. आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास हा मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. यासाठी काही उपाय करता येतील. दररोज स्वतःशी सकारात्मक बोलणे, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे, छोट्या यशस्वी गोष्टींचा आनंद घेणे. 3. नकारात्मक विचार आणि भावना सोडा. बऱ्याच वेळा मानसिक गुलामी ही जुन्या आठवणींमुळे टिकून राहते. मी त्या गोष्टीला विसरलो आहे हा विचार मनात रुजवला पाहिजे. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटना सतत आठवून आपण स्वतःला वेदना देतो. त्यामुळे अशा भावना आणि विचार टाळा. 4. नियमित ध्यान आणि प्रार्थना करा. ध्यान आणि प्रार्थना केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते. जेव्हा आपण देवाची शक्ती आपल्या मनात भरतो तेव्हा आपल्यातील कमकुवतपणा दूर होतो. 5. योग्य संगत ठेवा. आपल्या भोवती असणारी माणसे आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात. म्हणूनच सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांची संगत ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक लोकांपासून शक्य तितक्या दूर राहा. 6. मनाला आदेश द्या. आपले मन आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे आपण स्वतःला सांगायला हवे, मी मानसिक गुलामीतून मुक्त होत आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. 7. भूतकाळातील कटू आठवणी विसरा. आपण अनेकदा जुन्या वाद, अपमान किंवा दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो, पण मन त्याला चिकटून बसते. हे टाळण्यासाठी मनाशी ठरवा, मी त्या गोष्टीला विसरलो आहे. मी त्या व्यक्तीला क्षमा केली आहे. 8. परिस्थिती स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. काही वेळा आपण भूतकाळातील गोष्टींचा विचार करून स्वतःला दुःखी करतो. त्याऐवजी त्या परिस्थितीतून शिकण्याचा प्रयत्न करावा. 9. चांगल्या सवयी लावा. दररोज व्यायाम करा. नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक पुस्तके वाचा. मानसिक विकास करणारे विचार मनात ठेवा. 10. स्वतःला क्षमा करा. आपल्या चुकांबाबत स्वतःला दोष देणे थांबवा. प्रत्येक माणसाकडून चुका होतात. महत्त्वाचे हे आहे की आपण त्या चुका सुधारतो आणि पुढे जातो. मानसिक गुलामीतून मुक्त झाल्यावर काय बदल होतो? जीवन आनंददायी वाटते. निर्णय क्षमता वाढते. आत्मविश्वास प्रबळ होतो. मानसिक शांतता अनुभवता येते.
वरील उपाय आत्मसात केले तर जीवनात शांती आणि सकारात्मकता निर्माण करता येईल। पुढील भागात आणखी काही उपाय आणि विचारांची चर्चा करूया। मानसिक परिवर्तनासाठी योग्य विचारसरणी विकसित करणे। मनुष्याच्या जीवनात विचारांची ताकद अनन्यसाधारण आहे। आपल्या विचारसरणीचा परिणाम आपल्या कृतींवर, निर्णयांवर आणि एकूणच जीवनाच्या प्रत्येक अंगावर पडतो। म्हणूनच मानसिक परिवर्तनासाठी विचारसरणी बदलण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते। हे परिवर्तन सहज होत नाही, तर सातत्याने सराव केल्यानेच शक्य होते। जुन्या विचारसरणीचा नाश आणि नव्या विचारसरणीची स्थापना। आपल्या मनात पूर्वीपासून रुजलेले विचार आणि सवयी अनेकदा आपल्याला प्रगतीच्या वाटेवर अडथळा निर्माण करतात। म्हणूनच जुन्या विचारसरणीला हटवून नव्या विचारसरणीची स्थापना करणे आवश्यक आहे। यासाठी ठराविक दिवस किंवा कालावधी निश्चित करण्याची गरज नाही। जोपर्यंत जुनी विचारसरणी पूर्णतः नष्ट होत नाही, तोपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे। हा कालावधी काही दिवस, आठवडे किंवा काही महिने देखील लागू शकतो। मानसिक परिवर्तनासाठी सातत्याची आवश्यकता। एक, जुने विचार हळूहळू नष्ट करणे। आपल्या विचारसरणीवर दीर्घकाळ प्रभाव टाकलेले विचार सहज नष्ट होत नाही। सततच्या सरावाने आणि पुनरावृत्तीने ते विचार कमी करण्यास मदत होते। 2. सकारात्मक विचारांचा स्वीकार। मानसिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो। स्वतःवर विश्वास ठेवणे आणि स्वतःला सकारात्मकतेने भारून टाकणे आवश्यक असते। 3. नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलणे। नकारात्मकतेला प्रतिसाद म्हणून योग्य विचारांची जाणीवपूर्वक निवड करणे गरजेचे आहे। 4. भावनिक संतुलन राखणे। भावनिक अस्थिरता मानसिक परिवर्तनात अडथळा आणू शकते। यासाठी ध्यानधारणा, स्वसंवाद आणि सकारात्मक वाचन उपयोगी ठरते। सकाळच्या आणि झोपेच्या आधीच्या विचारांची महत्त्वाची भूमिका। सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना विचार करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते। सकाळी डोळे उघडल्यावर पहिला विचार सकारात्मक असावा। तसेच झोपण्याच्या आधी मनात येणारे विचार सुदृढ आणि प्रेरणादायी असावेत। या 2 वेळा मनाच्या गाभ्यात खोलवर परिणाम करणाऱ्या असतात। दिवसभरात येणारे विचार वरवरचे असतात आणि त्यांचा फारसा प्रभाव नसतो, पण सकाळ आणि रात्रीच्या विचारांचा आपल्या मानसिक अवस्थेवर खोलवर परिणाम होतो। म्हणून यावेळी योग्य विचारांना प्राधान्य दिले पाहिजे। झोपण्यापूर्वी आणि सकाळी विचार करण्याच्या सवयी। 1. झोपण्यापूर्वी कृतज्ञता सूची तयार करावी। 2. सकाळी उठल्यावर प्रथम सकारात्मक विचार करावा। 3. स्वतःशी संवाद साधून दिवसाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे। 4. योग, ध्यान आणि सकारात्मक वाचन करावे। ट्रॅफिक कंट्रोल, मनावर नियंत्रण ठेवण्याची कला। मन ही एक प्रकारची वाहतूक व्यवस्था आहे। जसे रस्त्यावर वाहतूक नियंत्रित केली जाते, तसेच आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। यासाठी दिवसातून दर तासाला 1 मिनिट थांबून आपल्या विचारांची तपासणी करावी। जर एखादा विचार किंवा प्रतिक्रिया अयोग्य वाटली, तर लगेचच त्यात बदल करावा। या प्रक्रियेला ट्रॅफिक कंट्रोल असे म्हणता येईल। ट्रॅफिक कंट्रोलचे फायदे: नकारात्मक विचार कमी होतात, योग्य प्रतिसाद देण्याची सवय लागते, आत्मविश्वास वाढतो, मानसिक शांती आणि स्थैर्य मिळते, मनोवृत्तीचे सातत्याने पुनरावलोकन करण्याचे तंत्र। 1. दर तासाला 1 मिनिट स्वतःला तपासा। 2. नकारात्मक विचार आल्यास त्यावर त्वरित विचार करा। 3. मनात आलेल्या विचारांची नोंद करा आणि त्यावर उपाययोजना करा। 4. सकारात्मकतेचा सराव करा आणि योग्य प्रतिसाद द्या। विचारांची पुनर्रचना आणि मनाची तयारी। सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी आणि मानसिक परिवर्तनासाठी सतत सराव करणे गरजेचे आहे। यासाठी काही साध्या गोष्टी आत्मसात कराव्यात। 1. नकारात्मक विचारांना ओळखा आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करा। 2. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना सकारात्मक विचारांचा सराव करा। 3. दर तासाला 1 मिनिट थांबून विचार तपासा आणि योग्य तो बदल करा।
4 एखादी चुकीची प्रतिक्रिया आल्यास त्वरित त्यावर विचार करा आणि पुढच्या वेळी योग्य प्रतिसाद द्यायची तयारी ठेवा. 5 मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारसरणीचा स्वीकार करा. 6 स्वसंवाद आणि आत्मपरीक्षणाने मानसिक बळ वाढवा. 7 ध्येय निश्चित करून त्यावर सातत्याने काम करा. मानसिक परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले. 1 दैनंदिन दिनचर्या ठरवा. सकाळी आणि रात्री सकारात्मक विचारांचा सराव करा. 2 सकारात्मक आत्मसंवाद ठेवा. स्वतःशी प्रेरणादायी संवाद साधा. 3 नकारात्मकता टाळा. नकारात्मक लोकांपासून आणि वातावरणापासून दूर राहा. 4 योग व ध्यानधारणा करा. मनाची स्थिरता आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी ध्यान उपयोगी ठरते. 5 सकारात्मक पुस्तके वाचा. प्रेरणादायी साहित्य वाचल्याने विचारसरणी अधिक सकारात्मक होते. 6 स्वतःच्या प्रगतीचा आढावा घ्या. दर आठवड्याला स्वतःचा आत्मपरीक्षण करा आणि बदल मोजा. 7 संयम आणि सातत्य ठेवा. मानसिक परिवर्तनासाठी संयम आवश्यक आहे. कोणत्याही मोठ्या बदलासाठी वेळ लागतो. मानसिक परिवर्तन ही सहज घडणारी प्रक्रिया नाही. विचारांची पुनर्रचना करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. जुन्या सवयी हटवून नव्या विचारसरणीला आत्मसात करण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असते. पुढील भागात या प्रक्रियेशी संबंधित अधिक सखोल माहिती दिली जाईल. मनाची स्वच्छता आणि भगवंताशी नाते. आपण जसे आपल्या शरीराची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे मनाचीही स्वच्छता करणे तितकेच आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर आपले हात पाय धुणे, अंघोळ करणे, कपडे स्वच्छ ठेवणे याकडे आपण खूप लक्ष देतो. पण आपण आपल्या मनाचा विचार किती वेळा करतो? रात्री झोपण्यापूर्वी शरीर स्वच्छ ठेवतो तसेच मनही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कारण झोपेच्या वेळी मन शुद्ध असेल तर ऊर्जाही चांगली राहील आणि अवचेतन मनात नकारात्मक विचार घर करून बसणार नाही. रात्री मन शांत करण्याची गरज. दिवसभराच्या घडामोडींचा आपल्या मनावर परिणाम होतो. कधी कुणाचे यश पाहून आपल्याला हसू येते तर कधी थोडासा हेवा सुद्धा वाटतो. त्यांना हे कसे मिळाले? मी अधिक मेहनत केली होती पण माझ्या बाबतीत असे का झाले नाही असे विचार मनात येतात. हे विचार स्वाभाविक असले तरीही ते योग्य नाहीत. म्हणूनच झोपण्यापूर्वी आपल्या मनातील अशा नकारात्मक विचारांना बदलणे आवश्यक आहे. यासाठी एक उपाय म्हणजे दैनंदिन जर्नल किंवा डायरी लिहिणे. भगवंताला पत्र लिहिण्याचा मार्ग. भगवंताशी एक खास नाते जोडण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे त्याला पत्र लिहिणे. आपण जसे आईवडिलांशी आपले मन मोकळे करतो तसे भगवंताशी देखील संवाद साधता येतो. देवा, आज माझ्यासोबत असे घडले. मी चुकीने काही वागलो असेल पण उद्यापासून मी असे होऊ देणार नाही. अशा स्वरूपाचे विचार आपल्या मनातील गोंधळ दूर करण्यात मदत करू शकतात. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. लोकांनी आपल्याशी कसे वागले, त्यांनी काय केले याचा विचार करण्याऐवजी आपण आपल्या मनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्ही मनात कोणाचा राग, दुःख किंवा असूया धरून ठेवली तर तुमचे मन आणि बुद्धी त्याच लोकांशी जोडली जाईल. परिणामी त्यांचे विचार तुमच्या मनात सतत येत राहतील. पण जर तुम्ही भगवंताला पत्र लिहून आपले मन मोकळे केले तर तुमचे संकल्प आणि विचार बदलतील आणि परमेश्वराची शक्ती तुम्हाला मार्ग दाखवेल. भगवंताचा संवाद आणि उत्तर. जेव्हा तुम्ही भगवंताशी संवाद साधता, त्याला प्रश्न विचारता, तेव्हा कधीतरी तुमच्या मनात अचानक एखादा विचार येईल, कोणीतरी योग्य सल्ला देईल किंवा परिस्थिती अशी घडेल की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा परमेश्वराचा चमत्कार आहे. आपण फक्त आपल्या मनाचा भ्रम दूर करून परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. उत्तर कसे मिळेल याचा विचार करू नका, कारण उत्तर नक्कीच मिळते आणि ते इतके स्पष्ट असते की त्यात कोणतीही शंका उरत नाही. आत्मविश्वासाने मार्गदर्शन स्वीकारा. जर तुम्ही भगवंताच्या उत्तरावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यानुसार स्वतःच्या जीवनात बदल केले तर तुमचे नाते केवळ भगवंताशीच नव्हे तर इतर लोकांशीही अधिक सकारात्मक आणि प्रेममय होईल. भगवंताशी असे नाते जोडले की तुमचे विचार शुद्ध होतील आणि जीवनात शांतता आणि समाधान निर्माण होईल.
ध्यान आणि आत्मचिंतन. भगवंताशी संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा आणि आत्मचिंतन. जेव्हा आपण दररोज काही वेळ ध्यानासाठी काढतो तेव्हा आपल्या मनातील गोंधळ कमी होतो आणि आपल्याला स्वतःचे विचार अधिक स्पष्टपणे समजायला लागतात. ध्यानाद्वारे आपण आपल्या मनातील अशांतता कमी करू शकतो आणि भगवंताच्या शक्तीशी जोडले जाऊ शकतो. संकल्प आणि त्यांचा परिणाम. रोजच्या आयुष्यात आपण काही संकल्प करतो, पण ते किती वेळा पूर्ण करतो? संकल्प पाळण्यासाठी आत्मशिस्त आवश्यक आहे. जेव्हा आपण भगवंताच्या मार्गदर्शनाखाली संकल्प करतो तेव्हा ते संकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आणि प्रेरणा आपल्याला मिळते. त्यामुळे संकल्प करताना भगवंताला साक्षी ठेवणे अधिक परिणामकारक ठरते. प्रेम आणि करुणा वाढवणे. भगवंताशी नाते जोडल्यावर आपले हृदय अधिक प्रेमळ आणि करुणाशील होते. आपण इतरांच्या चुका सहज माफ करू शकतो आणि दया दाखवू शकतो. हा बदल केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांनाही सकारात्मकतेकडे घेऊन जातो. त्यामुळे भगवंताशी असलेले नाते केवळ वैयक्तिक परिवर्तनापुरते मर्यादित राहत नाही, तर समाजातही सकारात्मक बदल घडवते. भगवंताशी संवाद साधणे म्हणजे केवळ प्रार्थना करणे नाही, तर त्याच्याशी मनापासून बोलणे, आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवणे आणि जीवनात शांतता व आनंद निर्माण करणे होय. भगवंताला पत्र लिहिणे, ध्यानधारणा करणे, नकारात्मक विचारांना दूर ठेवणे आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी आत्मशिस्त बाळगणे ही सगळी साधने आपल्याला भगवंताच्या अधिक जवळ घेऊन जातात. त्यामुळे आजपासूनच हा प्रवास सुरू करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवण्यास सुरुवात करा. आत्मनिर्भरता आणि भक्तीचे सामर्थ्य. जीवनात अनेक वेळा आपण दुसऱ्यांच्या मान्यतेवर, त्यांच्या प्रशंसेवर आणि त्यांच्या मतांवर अवलंबून राहतो. मात्र शाश्वत समाधान आणि आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही सवय सोडणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनी आपल्याला मान्यता दिली नाही तरीही आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. कुटुंब, मित्र, सहकारी यांची मदत महत्त्वाची असते, पण संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य नाही, कारण हे अवलंबित्व आपल्या मानसिक सामर्थ्यावर परिणाम करते. आत्मनिर्भरतेचे महत्त्व. आजूबाजूच्या लोकांची मर्जी राखण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. त्यांच्या मान्यतेशिवाय आपल्याला समाधान लाभत नाही, पण ही मानसिकता आपल्याला अधिक दुर्बल बनवते. आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वराच्या शिकवणीला आपले जीवन मार्गदर्शक बनवणे. जसे एखाद्या पालक आपल्या मुलाला भाषा शिकवतो, तसेच परमेश्वर आपल्या भक्तांना योग्य विचार शिकवतो. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहतो तेव्हा आपले मानसिक संतुलन बिघडते. सत्य लोकांनी आपली स्तुती करावी, आपल्याला सन्मान द्यावा ही अपेक्षा ठेवल्यास आपण आपल्या स्वतःच्या निर्णय क्षमतेला कमकुवत करतो. दुसऱ्यांच्या मान्यतेशिवाय आपण अपूर्ण आहोत अशी भावना आपल्यात निर्माण होते. पण खरं पाहता ईश्वराने आपल्याला स्वतंत्र बुद्धी दिली आहे. ती योग्य प्रकारे वापरणे महत्त्वाचे आहे. भक्तीने आत्मबळ मिळते. जोपर्यंत आपण भक्तीच्या मार्गावर राहतो तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होत नाही. जसे आपण दररोज परमेश्वराच्या ज्ञानाचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे आपले विचारही शुद्ध आणि स्थिर राहतात. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. जेव्हा आपण ईश्वराच्या शक्तीने प्रेरित होतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मनःशांती टिकवू शकतो. मग ती टीका असो किंवा स्तुती, दोन्ही समान वाटायला लागतात. विजय आणि पराजय यात फारसा फरक उरत नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे का महत्त्वाचे? लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपली स्वतःची ओळख होय. परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असतो, पण आपण त्याचे ऐकले पाहिजे. आपल्या विचारसरणीचा पाया दृढ केला तर लोकांची मते आपल्यावर परिणाम करू शकत नाहीत. स्वतःला समजून घेतल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहू शकतो. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपले निर्णय दुसऱ्यांच्या प्रभावाखाली असतात.
भक्तीमुळे आपल्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते आणि आपण स्वतःचे आकलन करू शकतो. स्तुतीचे व्यसन आणि त्याचे परिणाम. जर कोणी आपली स्तुती केली तर आपण त्याचे आभार मानायला हवे, कारण तीही ईश्वराची कृपा आहे. पण जर आपण या स्तुतीचे व्यसन लावून घेतले तर त्याचे परिणाम घातक ठरतात. सतस्तुती ऐकण्याची सवय लागली की जेव्हा कोणी आपली स्तुती करत नाही तेव्हा अस्वस्थता वाटते. ही अस्वस्थता इतकी वाढते की आपण लोकांकडून स्तुती ऐकण्यासाठी अगदी प्रयत्न करू लागतो. अशा वेळी जर कोणी आपल्याला दुर्लक्ष केले तर आपले मन विचलित होते. त्यामुळे आपण स्वतःला कमी लेखू लागतो आणि लोकांच्या प्रतिक्रियांवर आपली मानसिक स्थिरता अवलंबून राहते. स्तुतीच्या व्यसनामुळे आपण आपले मूल्यमापन इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून ठेवतो. त्यामुळे आपली निर्णय क्षमता कमी होते. हे व्यसन आपण दूर केले पाहिजे. आपली स्तुती होत नाही म्हणून अस्वस्थ होण्याऐवजी आपण स्वतःच्या मूल्यांची ओळख करून घ्यायला हवी. आत्मविश्वासाचा आधार. आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कुणाच्याही मान्यतेची गरज पडत नाही. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे. आपल्या आत्म्याचा खरा आधार ईश्वराच्या शक्तीत आहे. त्यामुळे आपण स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित केले तर कुठल्याही परिस्थितीत आपले मन विचलित होणार नाही. मग ती स्तुती असो वा निंदा, आपले मन शांत राहील. जीवनात भक्तीचा मार्ग का आवश्यक? भक्ती आपल्याला मानसिक स्थैर्य देते. भक्तीमुळे आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक कळतो. परमेश्वराचे स्मरण केल्याने आपले मन शांत राहते आणि आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते. भक्तीमुळे आपले मन प्रसन्न राहते आणि आपल्या कार्यात यश प्राप्त होते. ईश्वराच्या शक्तीने समृद्ध जीवन. जोपर्यंत आपण लोकांच्या मतांवर अवलंबून राहतो तोपर्यंत आपण दुर्बल राहतो. पण ज्या क्षणी आपण ईश्वराच्या शक्तीने स्वतःला परिपूर्ण मानतो त्या क्षणी आपले संपूर्ण आयुष्य बदलते. आपण कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत नाही. ना कौतुकाची अपेक्षा, ना सन्मानाची गरज, ना प्रसिद्धीची इच्छा, फक्त भगवंताच्या शक्तीने परिपूर्ण जीवन जगण्याचा आनंद. यालाच खरा आध्यात्मिक आत्मनिर्भरता म्हणतात. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आपण स्वतःला परमेश्वराच्या चरणी समर्पित केले तर कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्यात अद्भुत शक्ती निर्माण होते. आत्मनिर्भरता हीच खरी भक्ती आहे आणि भक्तीमुळेच जीवनाचे खरे सामर्थ्य प्राप्त होते. आत्मसंतोष आणि मूल्यांची जाणीव. एक सखोल विश्लेषण. मनुष्याच्या जीवनात समाधान आणि आत्मसंतोष यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुखाच्या शोधात अनेक लोक भौतिक संपत्ती, कीर्ती आणि प्रसिद्धीच्या मागे धावतात, मात्र त्यातून त्यांना खरा आनंद मिळतोच असे नाही. आत्मसंतोष म्हणजे मानसिक शांतीची स्थिती, जिथे बाह्य परिस्थिती कितीही बदलल्या तरी व्यक्ती आपल्या अंतर्मनात समाधान अनुभवते. एक आत्मसंतोष म्हणजे काय? आत्मसंतोष म्हणजे आपल्या उपलब्ध साधन संपत्तीमध्ये समाधानी राहणे आणि अनावश्यक इच्छा निर्माण करणे. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करणे थांबवावे, तर हे सुनिश्चित करणे की आपली धडपड मानसिक शांती हिरावून घेत नाही. आत्मसंतोष असलेली व्यक्ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेते आणि जीवनाच्या चढउतारांना सामोरे जाण्याची ताकद मिळवते. 2. आत्मसंतोष आणि बाह्यसुख. आजच्या स्पर्धात्मक जगात बहुसंख्य लोक आत्मसंतोष आणि बाह्यसुख यांना एक समजतात. परंतु सत्य हे आहे की बाह्य सुख तात्पुरते असते आणि त्यावर अवलंबून राहिल्यास आपण नेहमीच असंतुष्ट राहतो. बाह्य सुखांचे प्रकार. 1. संपत्ती आणि ऐश्वर्य. पैसा आणि संपत्ती यांचा योग्य वापर केल्यास ते आपले जीवन सुलभ करू शकतात. पण जर आपण त्यांना अंतिम ध्येय मानले तर त्यातून केवळ असंतोषच मिळतो. 2. कीर्ती आणि प्रसिद्धी. प्रसिद्धी तात्पुरती असते आणि ती टिकवण्यासाठी माणसाला सतत प्रयत्न करावे लागतात. 3. इतरांची मान्यता. आपले यश आणि आनंद इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असेल तर मन शांती गमावण्याची शक्यता असते. 3. आत्मसंतोष कसा विकसित करावा? आत्मसंतोष हा एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. तो सहज मिळत नाही, पण योग्य प्रयत्न केल्यास तो प्राप्त करता येतो. 1.
कृतज्ञता स्वीकारा. जो व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ असतो त्याला समाधान सहज मिळते. रोजच्या जीवनातील लहान लहान गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय आत्मसंतोष वाढवते. 2. तुलना टाळा. इतरांच्या आयुष्याशी तुलना करणे आत्मसंतोषाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास वेगळा असतो, त्यामुळे स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. 3. स्वतःची ओळख ठेवा. आत्मसंतोष मिळवण्यासाठी स्वतःच्या मूल्यांची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. आपले ध्येय, उद्दिष्टे आणि नैतिकता ओळखून त्यानुसार जीवन जगणे अधिक संतोषदायक ठरते. 4. ध्यान आणि आत्मचिंतन करा. ध्यान केल्याने मन शांत राहते आणि जीवनातील ख्या गरजांची जाणीव होते. ध्यानाच्या माध्यमातून माणूस बाह्य सुखांच्या मोहातून मुक्त होऊ शकतो. 5. दैनंदिन जीवनातील साधेपणा स्वीकारा. साधेपणा आत्मसंतोषाच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनावश्यक गोष्टींचा मोह टाळून आवश्यक गोष्टींमध्ये समाधान मानणे हा आनंदाचा खरा स्रोत आहे. 4. आत्मसंतोष आणि समाज. 1. आत्मसंतोष असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न भाव असतात. ते कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करत नाहीत. ते इतरांच्या यशावर आनंदी राहतात आणि त्यांचा हेवा करत नाहीत. त्यांनी आपल्या गरजा नियंत्रित केल्या असतात आणि जीवनातील लहान आनंदाचा स्वीकार केला असतो. 2. समाजावर सकारात्मक प्रभाव. आत्मसंतोष असलेली व्यक्ती समाजासाठी एक आदर्श ठरते. ती इतरांना प्रेरणा देते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. जर समाजातील प्रत्येक व्यक्ती आत्मसंतोष स्वीकारला तर सामाजिक तणाव, मत्सर आणि असंतोष मोठ्या प्रमाणात कमी होईल. 5. आत्मसंतोष आणि अध्यात्म. भारतीय संस्कृतीत आत्मसंतोषाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेक संत आणि गुरु आत्मसंतोषाची शिकवण देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मसंतोष मिळवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. 1. स्वतःच्या आत्म्याशी जोडलेले राहा. आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. 2. कर्मयोगाचा स्वीकार करा. आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याचे फळ ईश्वरावर सोडा. 3. स्वामी विवेकानंद आणि तुकाराम महाराज यांचे विचार आत्मसात करा. संतांनी आत्मसंतोषावर भर दिला आहे. 6. आत्मसंतोष आणि मानसिक आरोग्य. आत्मसंतोषाचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. संतोषी व्यक्ती तणावमुक्त आणि आनंदी असते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 1. निराशाजनक विचार टाळा. 2. स्वतःच्या यशावर समाधान माना. 3. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. 7. आत्मसंतोष आणि यश. लोक असे समजतात की आत्मसंतोष म्हणजे आळस, पण ते चुकीचे आहे. आत्मसंतोष असलेली व्यक्ती जास्त आत्मविश्वासाने कार्य करते आणि अधिक यशस्वी ठरते. 8. निष्कर्ष. आत्मसंतोष हे एक मानसिक आणि आध्यात्मिक समाधान आहे जे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. संतोषी व्यक्ती आयुष्य अधिक सकारात्मक आणि आनंदी बनवते. आत्मसंतोषाचा स्वीकार करून आपण अधिक शांत, स्थिर आणि यशस्वी जीवन जगू शकतो.